एक महत्त्वाची बातमी सध्या येते गोव्यामध्ये एक दुर्घटना झालेली आहे। गोव्यामध्ये नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि या पुलावरून 50 जण नदीमध्ये पडले असल्याची घटना कळतेय। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झालेले आहेत। गोव्यामधल्या सावर्डे जवळची ही घटना आहे। सावर्डे कुडचडे गावांना जोडणारा हा जुना पूल होता। 50 जण नदीमध्ये पडलेले आहेत। काहींना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र अनेक जण बेपत्ता असल्याचं सुद्धा कळतंय। गोव्यामधली घटना गोव्यामधल्या सावर्डे कुडचडे गावांना जोडणाऱ्या जुना पुलावरची ही घटना आहे। हा पूल नदीमध्ये कोसळला आणि या पुलावरील 50 जण नदीमध्ये वाहून गेलेले आहेत। त्यापैकी काही जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र अजूनही काही जण बेपत्ता असल्याचंही कळतंय। पूल कोसळल्यामुळे 50 जण नदीत पडलेले आहेत। सावर्डे कुडचडे गावांना जोडणारा हा जुना पूल होता आणि या पुलावर 50 जण होते। 50 जण या नदीमध्ये साधारण पडल्याचं कळतंय आणि यामध्ये काही जणांना वाचवण्यात यश आलेलं असलं तरी काही जण अजूनही बेपत्ता आहेत। पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत आणि तिथे काम सुरू आहे वाचवण्याचं। गोव्यामधली ही एक दुर्दैवी घटना। गोव्यामध्ये सावर्डे इथल्या नदीवरचा पूल कोसळलेला आहे। सावर्डे कुडचडे या गावांना जोडणारा हा एक जुना पूल होता असं कळतंय। याबाबत आणखी अपडेट्स घेण्याचा आपण प्रयत्न करूया। सध्याची महत्त्वाची बातमी गोव्यामधून येतेय। जुना पूल नदीमध्ये कोसळलाय आणि या पुलावरील 50 जण नदीमध्ये पडलेले आहेत। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी सध्या आपल्याबरोबर पत्रकार किशोर गावकर आहेत। आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया। किशोरजी, काय नेमकं झालेलं आहे? हा जुना पूल होता, कोसळला, 50 जण वाहिल्याची ही बातमी कळतीये। आज काय झालं, दक्षिण गोव्यात सावर्डे आणि कुडचडे या दोन भागांना जोडणारा हा पदपूल, जुना पोर्तुगीज कालीन पूल, तो त्या ठिकाणी एका तरुणाने त्या पुलावरनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही बातमी ताबडतोब अग्निशामक दलाच्या जवानांना कळवली। सो त्यांचं शोध पथक तिथे पोहोचलं आणि तो शोध कार्य सुरू असताना ते बघण्यासाठी म्हणून जवळजवळ सुमारे 50 लोक त्या पदपुलावरती उभे होते आणि अचानक तो पूल कोसळला। त्याच्यातनं ती लोक सगळी पडली, त्याच्यातली काय पोहून आली बाहेर आणि काय माणसं बेपत्ता आहेत असा संशय आहे, पण अद्याप अधिकृतरित्या कोणीही मृत घोषित करण्यात आलेलं नाही। पोलीस आणि अग्निशमक दलाचे जवान तिकडे शोध कार्य सुरू आहे। अगदी किशोरजी, आणखी थोडीशी माहिती अशी हवी होती। हा पूल ज्या ठिकाणी आहे, नदीवर आहे, कितपत खोल नदी आहे? म्हणजे जे वाहून गेलेले आहेत, जे बेपत्ता आहेत, ते मिळण्याची कितपत शक्यता आहे? कितपत खोलवर नदी असावी? नदी खोल आहे, ती जुवारी नदी, आणि जुवारी नदीवरती हा जुना पोर्तुगीज कालीन पदपूल आहे। पण नेमकी किती माणसं वाहून गेली हे अद्याप कळण्याची शक्यता कमीच आहे, कारण कोण लोक तिकडे उभे होते हे कुणालाच माहित नाही आणि किती लोक होते ते, कारण ती अचानक गर्दी जमली होती ते शोध कार्य बघण्यासाठी आणि अचानक तो पूल कोसळला। आता अद्याप जोपर्यंत कुणाचं प्रेत सापडत नाही तोपर्यंत अधिकृत घोषणा कशी करायची असा प्रश्न प्रशासनावर आहे। खरंय। धन्यवाद किशोरजी, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। पत्रकार किशोर गावकर आपल्या बरोबर होते आणि गोव्यामधली दुर्दैवी घटनेविषयी ते आणखी सविस्तर माहिती देत होते। गोव्यामध्ये नदीवरचा पूल कोसळलेला आहे। ब्रिटिश कालीन असा हा पूल होता। एकानं आत्महत्या केली होती आणि त्याचं शोधकार्य सुरू असताना तिथे अनेक जण जमले, हे सगळे बघे होते, मात्र याच वेळी हा जुना पूल नदीमध्ये कोसळला आणि यामध्ये किमान 50 जण असावेत आणि त्यामधले काही बेपत्ता आहेत, तर काहींना वाचवण्यात यश आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।